त्या संधांना ऊर्जा द्यायची नाही द्यायची. कोपरगाव निर्णय घेतला ना, जरा जोरात नागपूरवर आलोय. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आज 20 तारखेला होणाऱ्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या सर्व परिवारातल्या मतदारांनी, आपल्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व नागरिकांनी, जनतेने आपल्या पराग संधान यांच्या कमळ चिन्हावर आणि जे नगरसेवक छत्री आणि कब्बशी घेऊन उभे आहेत, कमळ, छत्री आणि कब्बशी या चिन्हावर जे जे नगरसेवक उभे आहेत त्या सर्व नगरसेवकांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी कोपरगावकरांना केली आहे. आणि मलाही सांगितलं आहे या कोपरगावला जायचं. आणि आमची विनंती, सर्वांची विनंती आपल्या या ठिकाणी आपल्या जनतेच्या या दरबारात ठेवायची. बंधू भगिनींनो, या सभेला उपस्थित माननीय बिपिन दादा कोल्हेजी, स्नेहलताताई कोल्हेजी, विवेक भैया कोल्हेजी, माननीय या ठिकाणी नितीन दिनकरजी उपस्थित, या ठिकाणी पराग संधानजी, दिलीप दारुणकर, संतोष अग्रवाल, दीपक वाजे, दत्तोबा जगताप, रावसाहेब साठे, दीपक गायकवाड, निसारजी शेख, संतोषजी वालजाडे, रविंद्रजी डडिया, अनिलजी नंदावरे, गंगाधरजी चौधरी, केशवरावजी भवर, विजयजी आळाव, रवींद्र पाठक, संतोषजी चवणके, तुषारजी पोटे, राजेंद्रजी कोळंबे, शरदराव थोरात, विश्वासजी महाडे, महेंद्रजी टिकाठा, विशालजी गोरडे, सुनीलजी कदम, अश्विनीताई पाटोरे, अनुपमा सोनवणे, अनिता गाडे, वैभवजी आळाव, अमोलजी गवळी, सिद्धार्थजी साठे, एकनाथाई सारभाई, खानबाई, कैलासजी खरे, व्यासपीठावर अनेक मान्यवर, प्रतिष्ठित सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये ज्यांनी आपला संपूर्ण सहभाग केला आहे असे माननीय अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी समोर बसलेली आहे. मी त्यांचे नाव घेऊ शकतो नाही, त्याबद्दल आपली सर्वांची क्षमा मागतो. या ठिकाणी आपले त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर आज संत जगनाडे महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यांनाही स्मरण करतो. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या या पावन भूमीमध्ये मला अभिमान आहे. स्नेहलताताई, बिपिन दादा, विवेक भैया, खरं तर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करणारा हा कोल्हे परिवार कोल्हापूर गावच्या जनतेकरता आपल्या सर्वांना समर्पित विकासाच्या भावनेने काम करत आहे. बंधू भगिनींनो, मी जेव्हा 2004 ला आमदार झालो, आज 22 वर्ष मी विधिमंडळात आहे, पण मला अभिमान आहे मी ऊर्जा मंत्री असताना 2014 मध्ये माननीय स्नेहलताताई कोल्हे निवडून आल्या. खरं तर मला वाटलं होतं एक महिला भगिनी जेव्हा महिला मंडळाचं काम करता करता विधिमंडळात येतं तेव्हा 2-3 वर्ष विधिमंडळाची गोल इमारत, मंत्रालयाची 7 मजल्याची इमारत समजेल की नाही, इंजिनियर की नाही याबद्दल शंका होती. पण मला अभिमान आहे, मला तेव्हाही देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं खऱ्या अर्थाने पक्षाचा समन्वयक मी होतो, आताही समन्वयक आहे. मला अभिमान आहे तेव्हाच्या विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या 122 आमदारांमध्ये मला देवेंद्रजींनी सांगितलं होतं की चंद्रशेखर आपले सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदाराचं सर्वेक्षण केलं पाहिजे. आपल्या आमदाराचं सर्वेक्षण करा. विधिमंडळात उत्कृष्ट काम करणारे आमदार कोण, मंत्रालयात उत्कृष्ट काम करणारे आमदार कोण आणि मतदारसंघात शेवटच्या गरीब माणसाची सेवा करणारे आमदार कोण. मला ज्या कोपरगाव जे साईबाबांचं या ठिकाणी द्वार आहे, या कोपरगावच्या भूमीमध्ये मला आनंद होतो आहे.
महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 122 आमदारामध्ये 2014 ते 19 मध्ये पहिल्या 10 आमदारामध्ये कोणी काम केलं असेल तर स्नेहाताई फुलेंनी काम केलं. स्नेहाताई फुलेंनी काम केलं. मला या गोष्टीचा अभिमान आहे. कोपरगावच्या जनतेने स्नेहाताईला निवडून दिलं आणि कोपरगावच्या विकासाचे दार उघडले झाले. खरं तर विवेक तर मला अभिनंदन करायचं आहे. आजही विवेक आमदार नाहीये, कुठल्या पदावर नाहीये, पण आजही मंत्रालयाचे 7 पट्टे खालीवर चढून आपल्या कोपरगावच्या जनतेने दिलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त करण्याकरता काही गरज नसते म्हणून आमदार झाला नाही त्याला मंत्रालय करायची. पण मला अभिमान आहे आजही स्नेहलताताई, आजही आमच्या या ठिकाणी विवेक भैया आपण मंत्रालयाच्या पायऱ्या चढताय. आजही विधिमंडळात आपण येतात आहे. आपल्या सर्व मंत्र्यांकडनं एक एक कागद दूर त्या ठिकाणी कोपरगावच्या जनतेचे प्रश्न सोडवत आहे. खर तर व्यक्ती आमदार असो की नसो, व्यक्तीचं पद मोठं नाही आहे तर व्यक्तीचं कर्तृत्व मोठं आहे. आणि म्हणून या ठिकाणी विपिन दादा की या ठिकाणी अभिमान आहे मला विवेक भैया आणि स्नेहलताताई तुमच्यावर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये जर परिवार समर्पित कसा असला पाहिजे. विपिन दादा आपला परिवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्राला समर्पित केला आहे, आपल्या कोपरगावला समर्पित केला आहे, याचा मला अभिमान आहे. देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांनी आपल्या कामाचा गौरव केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय याचा गौरव केला. खऱ्या अर्थाने विकासाच्या शेवटच्या व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवून आमदार खासदार हे पद मिळवण्याकरता नाहीये, आमदार खासदार मंत्री पदे मिळवण्याकरता नाहीये, मी मंत्री पदावर मिळवण्याकरता नाहीये. आमचं काम आहे कुठलाही सरकार कुठलाही आमदार खासदार हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा मार्ग असतो. मंत्रीपद आमच्याकरता साध्य नाहीये, हे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचं साधन आहे. ही कुलपाची चावी आहे. आणि बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने विकासाचा हा या ठिकाणी प्रचंड झंझावात आपल्याला पुढच्या काळात न्यायचा आहे. संतांच्या नशिबाची नाहीये ही निवडणूक. स्नेहलताताई कोल्हेच्या नशिबाची नाहीये ही निवडणूक. विवेक कोल्हेच्या नशिबाची नाहीये ही निवडणूक. चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाहीये, देवेंद्र फडणवीसच्या नशिबाची नाहीये. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारकडनं येणाऱ्या 55 योजना पराग संघांच्या माध्यमातून कोपरगावच्या समाजाच्या शेवटच्या माणसाकरता पोहोचण्याची निवडणूक आहे. 20 तारखेची निवडणूक देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडनं येणाऱ्या 48 योजना पराग संघांच्या माध्यमातून कोपरगावमध्ये येणारी निवडणूक आहे. राधाकृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्री म्हणून पालकमंत्री योजनेच्या 22 योजना पराग संघांच्या माध्यमातून कोपरगावमध्ये आणणारी निवडणूक आहे. आणि बंधू भगिनींनो विवेक भैया आणि स्नेहलताताई तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि मी सही करतो. त्या सही करून या कोपरगावच्या जनतेच्या विकासाकरता जो तुम्ही संकल्प केला आहे त्या संकल्प पूर्तीची निवडणूक 20 तारीख आहे. त्या संकल्प पूर्तीची निवडणूक 20 तारीख आहे. बंधू भगिनींनो मी पराग सरकारला विनंती करणार आहे. पराग निवडून आल्याबरोबर विकसित कोपरगाव 2021 विकसित कोपरगाव 2029 विकसित कोपरगाव 2029 विकसित कोपरगाव 2035 विकसित कोपरगाव 2047 चा विकास आराखडा विवेक संधान या ठिकाणी पराग संधान आपल्याला करायचा आहे. देवेंद्र फडणवीसजींनी मला वचन तुम्हाला सांगितलं आहे, मला शब्द द्यायला सांगितला आहे. विकसित कोपरगाव करता जो विश्वासनामा पराग संधान आपण दिला आहे त्या विश्वासनामाला लागणारा जेवढा निधी लागेल तेवढा निधी महाराष्ट्र सरकार कोपरगावला देणार आहे. विकसित कोपरगावला देणार आहे. देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. स्नेहलताताई आपल्याला विकसित कोपरगावचा संकल्प मांडायचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की 2047 मध्ये कोपरगावमध्ये 23 वर्षानंतर जी जनसंख्या राहणार आहे त्या जनसंख्येला लागणारा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.
हा विकास आराखडा लवकरात लवकर घेऊन या. पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय आहे. मी माझ्या कार्यालयात येऊन 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सही घेण्याची जबाबदारी माझी आहे. आपण काळजी करू नका. विकसित कोकणाचा निर्णय पंतप्रधानांनी देवेंद्रजींनी संकल्प केला आहे. आपल्या देशामधल्या मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये जिथे जिथे भाजपाचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे. आणि महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही तर माननीय स्नेहलताई तुम्हाला मी विनंती करतो, मी नागपूरमध्ये आता 2200 महिला बचत गटांना आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून कोऑपरेटिव्ह बँक तयार करून आमच्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये अनुदान एका बचत गटाला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. निवडून आल्याबरोबर प्रत्येक वर्षी 500 महिला बचत गटाची यादी तयार कर. मी तुम्हाला या बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान आणून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घेण्याचा निर्णय करतो आहे. आपण काळजी करू नका. महिला उद्योगाची योजना आपण आली आहे. आमच्या लाडक्या बहिणीकरता हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून आपण कोपरगावच्या आमच्या लाडक्या बहिणींना हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून योजना आपण देणार आहोत. एवढंच नाही, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडनं आमच्या लखपती दिदी करण्याची योजना या कोपरगाव मध्ये आपण आणतो आहे. फराकी जेवढी यादी करायची तेवढी करा. आमच्या कोपरगावच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. बंधू माननीय देवेंद्र फडणवीस आपल्याला वचन दिलं होतं, आपलं सरकार जर आलं तर महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यावर 27,000 कोटी शेतकऱ्याच्या शेतातल्या विजेच्या कुटुंबाचं बिल बाकी आहे. हे कमळाचं मग किती महत्वपूर्ण आहे बघा. तुम्ही कमळाला मत दिले येण्या. आता जर मी मंत्री झालो आता देवेंद्रजी उलटा मंत्री म्हणून त्यांच्याकडे कारभार आहे. मला अभिमान आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांच्या शेतामधले विजेच्या पंपाचे 27,000 कोटी रुपये माफ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, आपल्या सरकारने केलं. आणि एवढंच नाही तर पुढचे 5 वर्ष एकही विजेचं बिल शेतकऱ्याच्या पंपात येणार नाही, शेतकऱ्याच्या विजेच्या पंपात येणार नाही. हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला. आणि आता तर देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे, तुमच्याकडे जे कोपरगावला वीज येतं ही आमच्या नागपूरवरून येतं, चंद्रपूरवरून येतं, भुसावळवर येतं, परळीवरून येतं. ही वीज तुमच्याकडे येतं. 2025 पासून 2029 पुढच्या 5 वर्षांनी या विजेचा रेट 12 रुपये होणार आहे. कोळसा जसा जसा महाग होईल तसं तसं विजेचं बिल वाढणार आहे. कोळशाचे रेट वाढले की विजेचे रेट वाढतात. 12 रुपयाची वीज या ठिकाणी कोपरगावच्या जनतेला परवडणार नाही आहे. आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतला की 2029 मध्ये कोणीतरी आपण जेव्हा जनतेला मत मागू तेव्हा 12 रुपयाची वीज कोपरगावला दिले ते आपल्याला आणि जनतेला परवडणार नाही. देवेंद्र फडणवीसनी निर्णय घेतला, आता कोपरगाव मध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येणार आहे. सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. सूर्यप्रकाशाची वीज 2 रुपये 80 पैसे रेटनी तयार होणार आहे. 2 रुपये 80 पैसे रेटनी सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. आणि कोपरगावला आपण 2029 मध्ये 2 रुपये 90 पैसे आणि तुमच्या घरापर्यंत आणण्याकरता जो खर्च लागेल तो खर्च मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडे वचन देतो की 2029 मध्ये जेव्हा मी तुम्हाला कमळाला मत मागू तेव्हा खऱ्या अर्थाने कोपरगावची वीज 12 रुपये रेट नसेल 6 रुपये रेटने देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. 6 रुपये रेटने विजेचा रेट आपण देणार आहे. आता तर पराग माननीय पंतप्रधान मोदीजींनी सूर्यघर योजना दिली आहे. पंतप्रधान सूर्यघर योजना, या सूर्यघर योजनेचं 30,000 रुपयाचं सूर्यघर येतं. तुम्ही यादी बनवा. निवडून आल्याबरोबर ज्यांच्या बहिणी त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी
तुम्हाला माझी विनंती आहे, 100 युनिट वीज वापरणारे 100 युनिट वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या घरावर सूर्यघर नावाचा आहे. तुमचे या ठिकाणी बसलेल्यापैकी 60% लोक असे आहेत जे 100 युनिट वीज वापरतात. सर्व जेवढ्या झोपडपट्टीचे नाव आपण घेतले, जेवढ्या नगराचे नाव आपण घेतलेले आहे ते सर्व 100 युनिटच्या वर वीज वापरत नाही. पराग तुम्ही यादी बनवा. मी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे 5000 घर या कोपरगावला मंजूर करून देण्याची जबाबदारी मी घेतो आहे. 5000 घर आणि सूर्यघर लागल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. पुढचे 15 वर्ष विजेचं बिल कोपरगावमध्ये येणार नाही, त्या घराला येणार नाही. ही सूर्यघर योजना आपण या ठिकाणी करायचं आहे. घराला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली. खर तर या राज्याच्या इतिहासामध्ये कधी हा निर्णय झाला नाही. कुठल्याही सरकारने तुकडेबंदी कायदा दुरुस्त केला नाही. पण मला या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, या महाराष्ट्राच्या 60 लाख घरांना कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आता तुकडेबंदी कायद्याचा जो अडचण होती, 500 फुटाचा 800 फुटाचा 1000 फुटाचा प्लॉट घेतला. तुकडेबंदी कायदा नसल्यामुळं तुमच्या रहित्यावर मोठ्या नोट होती. आता मी तुम्हाला सांगतोय, पराग सर्व घरांची यादी तयार करा. मी सर्व घरांना तुकडेबंदी कायदा तिथे गेला त्या सर्व घरांच्या रहिती लावून देण्याचं काम, सर्व घरांचं रहित लावून देण्याचं कार्य आपण या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरं, पराग मला सांगितलं आहे, आमच्या सुरेताताई तुम्ही आम्हाला सांगितलं की वर्ग 2 ते वर्ग 1 करून द्या, जास्त अटी हटवून टाका. मी कोपरगावच्या सभेत या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की तुमचे जेवढे क्लास 2 क्लास आहे या ठिकाणी सर्व अटी बाजूला करून कोपरगावचं संपूर्ण क्लास करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याची योजना, ही जबाबदारी महसूल मंत्री माझी आहे आणि त्यामुळे करणार आहे. बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या सरकारने कधीच निर्णय घेतला नव्हता. तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. आता तुमचे प्लॉट असतील त्यावर घर बांधायचं असेल तर विपिन दादा आता येण्याची गरज नाही, सलगची गरज नाही. तुमच्या कोपरगावमध्ये आता नवीन घर बांधायचं असेल, कुणाला घराचं बांधकाम वाढवायचं असेल तर येण्याची टीपीची कुठल्याही सलगची गरज नाही. मी या ठिकाणी पराग आता एवढंच ठेवलं आहे, घराचा नकाशा बनवा. आमच्या तहसीलदार रेडिओकडे जायची गरज नाही. घराच्या नकाशा बंदाबरोबर ठप्पा मारला परागनी तिकडे बांधकाम चालू करता येतं, असा निर्णय आम्ही या ठिकाणी करून दिलेला आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री घरकुल योजनेचे 30 लाख घर माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घर महाराष्ट्रात दिले आहे. मी तुम्हाला वचन देतो, 5000 घर कोपरगावला आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची माननीय देवेंद्र फडणवीसांकडे आहे. या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेचे घर आपण देणार आहोत. आणि स्नेहलताई, तुम्ही मला मागणी केली होती की तुम्ही आज सांगितलं नाही की घाई विसरून गेल्या. कोपरगाव मध्ये इंग्रजांच्या काळानंतर कधी सर्वे झाला, इंग्रजांच्या काळाचा पहिले सर्वे झाला होता. कोपरगाव एवढंच गाव दाखल होता. पण आता कोपरगाव ज्या पद्धतीने नक्षावर आलेला आहे, निवडून आल्यावर विपिन दादा आपली नगरपालिकेचा ठराव घ्या. या नगरपालिकेच्या आमच्या नगरसेवकाला विनंती आहे, तुम्ही एक ठराव घ्या, आमचं कोपरगाव नक्षा योजनेमध्ये आणून द्या. माननीय पंतप्रधान मोदीजींनी देवेंद्र फडणवीसजींनी नक्षा योजना दिली आहे. तुमच्या कोपरगाववरनं, आपल्या कोपरगाववरनं आम्ही विमान उडवणार, इंडिगो विमान उडणार आहे. आम्ही तुम्हाला महसूल खात्याचं 1 मीटर बाय 1 मीटरचे विमान आता नागपुरात चालू आहे, हुडकेश्वर 22,000 घर मोजले. हे विमान आपल्या ड्रोन सर्वे आपल्या कोपरगावचा करणार आहोत. मी तुम्हाला एवढंच गॅरंटी देतो, नक्षा स्कीम मध्ये आपले संपूर्ण घराचं सर्वेक्षण, हे जे घर आहे त्याचं सर्वेक्षण, प्लॉट किती आहे,
बांधकाम किती आहे, या ठिकाणी संपूर्ण नकाशा कोपरगावच्या प्रत्येक घरांचा करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे. महत्वाची आहे. 100 वर्षानंतर आपल्या 5व्या पिढीचा जरी पोरगा हे त्यांनी नक्षावर बघितलं की माझं घर कुठं आहे, माझी प्रॉपर्टी कुठं आहे, तुमच्या 5व्या पिढीचा पोराला दिसेल या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये माझं घर, माझा प्लॉट, माझा त्या ठिकाणी मालमत्ता कुठे आहे. शेवटी गृह खात्याची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गृह खाता आहे. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे, मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी, गृह खात्याची जबाबदारी आहे. पण तुमच्या समोर मी महसूल मंत्री म्हणून उभा आहे. तुमच्या सर्वांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की नक्षा योजनेमध्ये घर बांधायला, घराचं नक्षा करायला कोणताही 4000 रुपये खर्च येतो. हे घर मोजायला 4000 रुपये खर्च येतो. पण आज मी साहेबांचं दर्शन करून आलो. मी ठरवलंय, जसं मी कोपरगावला ठरलं होतं 220 केवी देईल, तर मी साहेबांचं दर्शन करून आलो. तसं आज तुम्हाला मी कोपरगावला वचन देतो आहे, नक्षा योजनेमध्ये एकाही घराकडनं 1 रुपया घेणार नाही. संपूर्ण घरांना तुमच्या घरांचा लँड रेकॉर्ड सिटी सर्वे करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमचीच आहे. आणि बंधू भगिनींनो, याकरता मी आज या व्यासपीठावर आलेलो आहे. 20 नगरचा करणारच आहे, कारण पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. देवेंद्र फडणवीसने मला सांगितलं आहे की या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेमध्ये हनुमान नगर, दत्तनगर, महादेव नगर 1-2, गोरबा नगर, गजानन नगर, लिंबारा मैदान, गांधीनगर इंडोर गेम हॉल, एसजी विद्यालय, टिळक नगर, संजय नगर, सुभाष नगर 1, सुभाष नगर 2, लक्ष्मी नगर, शाही नगर, येवला रोड, खडकी, जिजामाता नगर, टाकडी नाका. पुण्याताई, तुम्ही निवडून आल्याबरोबर या सर्व घरांची यादी तयार आहे. उद्यापासून फॉर्म भरून टाका. आचारसंहितेत माहित नाही, पण फॉर्म भरा. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन तुमचे सर्वांचे पट्टे वाटप करून देतो. या महसूल मंत्री म्हणून माझे जे अधिकार आहे ते सर्व अधिकार कोपरगावमध्ये येऊन देण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कोपरगावमध्ये येऊन दिल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच वचन मी आपल्याला देतो. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विचार काय सांगणार आहे. आज बघा, विकासाची 4 चाकाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे. कोपरगाव नगरपालिकेसमोर विकासाची 4 चाकाची गाडी उभी आहे. एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेचा आहे, एक चाक देवेंद्र फडणवीसच्या योजनेचा आहे, तिसरा चाक या विकासाच्या गाडीचं राधाकृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्र्यांच्या याचा आहे, आणि चौथा चाक आमच्या स्नेहलताताई कोलेंचा आहे. 4 चाकाची विकासाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे. आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी कोपरगावमध्ये आला आहे. या ठिकाणी आपल्या विकासाची गाडी घेऊन आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे. बंधू भगिनींनो, तुमच्या समोर सवाल आहे. 4 चाकाच्या विकासाची गाडीचे 4 चाक आहे. पेट्रोलची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे घेतली आहे. आता 20 तारखेला कोपरगावला माझी विनंती आहे, या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? तुम्ही 20 तारखेला पराग समजांना प्रचंड बहुमताने विजयी करा. विकासाची 4 चाकाची गाडी कोपरगाववरून निघेल, मंत्रालयाच्या खाली येईल. मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळेचे ऑफिस आहे.
मी या विकासाचे सर्व संकल्प 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीसजीकडे घेऊन जाईल आणि जे जे काही विश्वासाला तुम्ही सांगितलं ते पूर्ण काम या ठिकाणी मला मी करून दिल्याची आपल्याला राहणार नाही. याकरता देवेंद्रजींनी मला पाठवलेलं आहे. बंधू भगिनींनो, दीपावलीमध्ये लक्ष्मी पूजन तुम्ही केलं का? दीपावलीमध्ये लक्ष्मी पूजा केली का? आमच्या बहिणी दीपावलीमध्ये लक्ष्मी पूजा केली का? तुम्ही बघितलं असाल दीपावलीमध्ये लक्ष्मी पूजन करताना महालक्ष्मीजी कशा होती? महालक्ष्मीजी कशा होती? तुम्ही बरोबर भावपूर्ण पूजा केली असाल तर महालक्ष्मीजी ही कशा होती? मग कोपरगावच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा परागच्या कमळावरच येणार आहे. परागच्या कमळावर येणार आहे.